पृथ्वीचं एक वेगळंच रूप पाहिलेलं आहे. पण ज्या वेळेला पृथ्वीला कळतं आनंदी ही युगंधरची बायको आहे, आपली आई आहे, त्याला मात्र तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विद्याधरला चांगलाच धडा शिकवत पृथ्वीने आनंदीला मात्र आपल्या आईचा दर्जा दिलेला आहे. बाई नाहीये, आई आहे ती माझी असं म्हणत त्याने अशा पद्धतीने आनंदीला प्रोटेक्ट केलंय. आणि मग त्यानंतर विद्याधरचं काय झालंय, जो विद्याधर आनंदीला त्रास देतोय, तिच्या बाबतीत वाईट वागतोय, त्या विद्याधरला मात्र पृथ्वीने एका झटक्यात चांगलाच धडा शिकवलेला आहे. आणि हे सगळं काही पाहून युगंधरच्या मनामध्ये पृथ्वीविषयीचा जो काही राग आहे मात्र एका झटक्यात निघून गेलाय. आणि दोघंही बाप लेकाच्या नात्याने एकत्र आलेले आहेत. मित्रांनो, नक्की काय घडलंय, विद्याधरने असं काय केलंय ज्यामुळे पृथ्वी पेटून उठलेला आहे आणि आनंदीने आपल्या तिन्ही मुलांची मनं कशी जिंकलेली आहेत, ते सगळं काही आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे धनश्री विद्याधरला विचारू लागते की तुम्ही काय या पोरांना बोलावून घेतलं. त्यावरती विद्याधर म्हणू लागतो की मला ह्यांच्यामध्ये फूट पाडायची आहे आणि जर का एकदा ह्यांच्यामध्ये फूट पाडली त्यानंतर मग काही झालं तरी मी याच्यामध्ये यांचा फायदा घेणार. त्यावरती धनश्री विचार करते की आणि म्हणू लागते की नाही नाही, हे खूपच विचित्र आहे. म्हणजे हे आनंदीच्या प्रेमामध्ये इतके वेडे झालेले आहेत, या सगळ्यामध्ये आता त्यांना कुठल्याही परिस्थितीत भान राहिलेलं नाहीये की ते काय करायला लागलेले आहेत. म्हणजे माझ्यासोबत तर चुकीचं काम करता येतच, पण या सगळ्यामध्ये भाऊजींसोबत सुद्धा खूपच चुकीचं करतायत. आणि हे जर का असं चलत राहिलं तर माझं आणि यांचं नातं होणं फारच कठीण आहे. नाही नाही, आता काही झालं तरी मला हे सगळं काही थांबवायलाच पाहिजे. त्यावेळेला धनश्री मात्र इकडे विचार करायला लागते. त्याच वेळेला इकडे जेव्हा पृथ्वी घरातून बाहेर पडतो त्याच वेळेला त्याला आवाज येतो की किचन मध्ये कुणीतरी रडत आहे. त्यावेळेला तो इकडे विचारायला चाललाय की सुनीताला कोण रडतंय. सुनीता सांगू लागते की कुणी नाही, आनंदी बाईसाहेब आहेत. त्यावरती तो म्हणू लागतो की म्हणजे का रडतायत त्या. त्यावेळेला सुनीता म्हणू लागते की ज्यावेळेला आपल्या मालकीनबाईचा फोटो फाटला ना त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत आहे आणि त्यामुळेच ती रडत आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणू लागतो की ठीक आहे, आईचं सगळं काही ठीक झालेलं आहे आणि तिला सांगा की रडू नको म्हणून. त्यावेळी सुनीता म्हणू लागते की आनंदीताई खरंच तुम्ही रडू नका, तुम्ही रडल्याने कुठल्याही गोष्टी साध्य होणार नाहीयेत. त्यावरती आनंदी म्हणू लागते की नाही, मला खरंच खूप वाईट वाटत आहे, सगळं काही कशा पद्धतीने करू म्हणजे मालक साहेब आणि त्यांच्या मुलांमधला दुरावा दूर व्हायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलांमधील दुरावा दूर होणं हे आता खूपच गरजेचं आहे. आता तोपर्यंत पृथ्वी तिकडून निघून गेलाय. आनंदी मात्र आता मनातल्या मनात ठरवते ती म्हणू लागते की जोपर्यंत मी या बापलेकांना एकत्र करत नाही तोपर्यंत मात्र मी गप्प बसणार नाही. तर इकडे मात्र ज्या वेळेला विद्याधर बाहेर आलेला आहे त्यावेळेला विद्याधर म्हणू लागतो की चला या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर धड झाली, म्हणजे समिधा वहिनीचं श्राद्ध मात्र ठीक झालेलं नाहीये. म्हणजे बाप लेकाच्या या गोंधळामध्ये हे श्राद्ध अजिबात बरोबर झालेलं नाहीये. म्हणजे कसं आहे ना दादा, एक काम कर, राग घे आणि तोंडाला फास. म्हणजे कसं आहे ना, तुझ्या लेकांनी तुझं स्वीकारच केलेला नाहीये. तुझं मात्र तुझ्या पोरांनी हे श्राद्ध मात्र पूर्णपणे फुकट घालवलेलं आहे. फोटो फाडून असं कुठे श्राद्ध होतंय का. आणि त्याच वेळेला चिडलेले युगंधर मात्र तीच राग घेतो आणि विद्याधरच्या तोंडाला काळा फासतो आणि तो म्हणू लागतो की माझ्या बायकोचं जे काही श्राद्ध फुकट घालवलंय, म्हणजे जे श्राद्ध करण्यासाठी मी इतका धडपडत होतो, त्या बायकोचं श्राद्ध तुम्ही हे केलेलं आहे ना, मग मी तुम्हाला असा तसा सोडणार नाहीये. मी माझ्या बायकोच्या राखेची शपथ घेऊन सांगत आहे, आता काहीही झालं तरी मी तुम्हा दोघांना या घरातून बेदखल करत आहे. आताच्या आता तुम्ही दोघे जण या घरातून चालते व्हा. असं म्हणत या दोघांना सुद्धा आता बेदखल करण्यात आलेलं आहे. आता ज्या वेळेला या दोघांना घरातून बाहेर काढण्यात आलंय तर आपल्या हातातली राख खाली टाकून आपल्या मुलासोबतचे सगळे संबंध तोडणार. त्याच वेळेला तिकडे आनंदी येते आणि ती म्हणू लागते की थांबा मालक साहेब, असं काहीच करू नका. त्यावेळेला युगंधर म्हणू लागतो की नाही आनंदी, तू मध्ये पडू नकोस, आता काही झालं तरी या सगळ्या परिस्थितीत मी मात्र तुझं काहीच ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. आता आनंदी मात्र ती फोटो फ्रेम पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या करून आणते, फोटो फ्रेम जागेवरती ठेवते. आता दोन तुटलेले तुकडे एकत्र करून ती फोटो फ्रेम बनवून आणते. आता ती म्हणू लागते की बाद झालं, आता कुठल्याही परिस्थितीत मी समिधा ताईंना वेगळं होऊ देणार नाहीये. म्हणजे आपल्या समिधा ताईंना कधीतरी असं वाटलं असतं का आपल्या मुलामध्ये आणि बापामध्ये फूट पडावी. आपल्या समिधा ताई ऐकून पृथ्वी विचारू लागतो की ही कोण आहे. म्हणजे माझ्या आईला आपली म्हणत आहे, हेच काही बोलायला तयार नसतं. आता शिल्पा म्हणू लागते की नाही बाळा, ही कोणी नाहीये, ही आपल्या घरातली मोलकरीण आहे, तू हिच्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. मला आठवतं की काल हीच तर बाई रडत होती, म्हणजे हिचा आईवर खूपच जीव होता.
त्यावर पृथ्वी म्हणू लागतो की 1 मिनिट, काल ह्याच रडत होत्या ना. त्याच वेळेला विद्याधर म्हणू लागतो की नाही, ही मोलकरीण नाही तर युगंधरची बायको आहे. तुझ्या वडिलांनी आपली जवानीची हौस पूर्ण करण्यासाठी लग्न केलेलं आहे. तर माई म्हणू लागतात की पृथ्वी, असं काही नाहीये, ते तुझ्या वडिलांना हिचे आबरू वाचवण्यासाठी नाईलाजाने लग्न करावं लागलं. तर पृथ्वी म्हणू लागतो की ही घरातील एकमेव बाई आहे जिला वाटत होतं की माझ्या आईचं श्राद्ध व्यवस्थितपणे व्हावं. त्यावेळेला विद्याधर म्हणू लागतो की अरे तुला कळतंय का, तुझ्या वडिलांनी तुझ्या बहिणीच्या वयाच्या मुलीसोबत लग्न केलंय आणि तिला तुमची आई बनवून आणलेलं आहे. म्हणजे बघ तुझ्या आईवरती किती त्याचं प्रेम होतं ते. त्यावरती तो सांगू लागतो की आणि तुला माहिती आहे का, म्हणजे ही आनंदी काही साधीसुधी बाई नाहीये. म्हणजे तुला माहिती नसेल की या आनंदीचे 12 लफडी आहेत. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये ही बाई इतकी खोटारडी आहे ना. म्हणजे हिचं लग्न वेगळ्यासोबत ठरलं होतं, रात्र माझ्यासोबत घालवली हिने आणि मग त्यानंतर लग्न तुझ्या बापासोबत केलंय. असं म्हणत चिडलेला पृथ्वी सांगायला लागतो की म्हणजे काय. त्यावर आनंदी म्हणू लागते की काही नाही. त्यावेळी विद्याधर मात्र स्वतःच्याच तोंडून सांगू लागतो की काही नाही पृथ्वी, तुला माहिती नाहीये. अरे म्हणजे या बाईचं लग्न ठरलं होतं ते म्हणजे एका वेगळ्याच माणसासोबत आणि मग त्यानंतर तिने तुझ्या बापाशी लग्न केलं आणि रात्र माझ्यासोबत घालवली आणि पुन्हा युगंधर सोबत मानाने मिरवती आहे. पृथ्वी मात्र खूपच चिडलेला आहे आणि पृथ्वी म्हणू लागतो की नालायक माणसा, तुझ्यासारखा काका कुणालाच नको आहे. कारण मी आता यांचं बोलणं ऐकलेलं आहे. माझ्या आईबद्दल यांना किती आस्था आपुलकी माया आहे ना, ही गोष्ट सुद्धा मी पाहिलेली आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुला मी आता सोडणार नाहीये. माझ्या आईसारख्या बाईला तू भर लग्नामधून पळवलंस ना, का तुझी अशी हिंमत झाली. मी तुझ्या डोळ्यामधला खरेपणा पाहिला आहे आणि त्यामुळे मला कितीही कुणी काही सांगितलं की ही बाई चुकीची आहे, ही बाई वाईट आहे, तरी सुद्धा मी मान्य करणार नाही म्हणजे नाही. तुझं जे काही आहे ना ते तुझ्या जवळ ठेव. पण या सगळ्यामध्ये पुन्हा जर का यांच्या वाटेला गेलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. खबरदार, जर का तू यांच्या वाटेला पुन्हा एकदा गेलास तर गाठ माझ्याशी आहे. इतकंच नाही तर त्यांनी आनंदीची बाजू घेऊन विद्याधरला मात्र चांगलाच धडा शिकवला आहे आणि त्याला चांगला चोप दिलेला आहे. आता कुठेतरी युगंधरला मात्र आपल्या रक्तावरती विश्वास बसलेला आहे. हा आपलाच मुलगा खरं तर आपल्यासारखाच वागतोय हे मात्र त्याला कुठेतरी पटलेलं आहे. असेच मालिकेंची पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.